आपकी अदालतमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की यांनी राजकारणामध्ये संधी साधूपणाचा सहारा घेतला. जॉर्ज साहेब, एक जुनी गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया, ज्यांच्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये एंटर केलं, जे तुमचे राजकीय गुरु होते. फरुखाबाद लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बहुधा 1967ची गोष्ट आहे, त्यांनी जनसंघाकडून समर्थन घेणं स्वीकारलं होतं आणि तुम्ही म्हणाला होतात की जे जनसंघाचं समर्थन घेतील त्यांनी आपलं तोंड काळं करावं. ही गोष्ट खरी आहे का? हो. त्यानंतर डॉक्टर लोहिया म्हणाले होते की आम्ही तर एकदा तोंड काळं केलंय, जे आमचा विरोध करतायत ते 3दा तोंड काळं करतील. असं नव्हतं म्हणाले. मला तर वाटतं तुम्ही 3 वेळा बीजेपीच्या मदतीने कुठल्या ना कुठल्या सरकारमध्ये मंत्री बनून त्यांची गोष्ट खरी करून दाखवली. त्यांचे संपूर्ण शब्द मी सांगतो तुम्हाला. जॉर्जला माहिती असलं हवं होतं की हा मी लिहिलेला प्रस्ताव आहे. जॉर्ज इथे असं म्हणाला की या प्रस्तावाच्या आधारावर पुढे जाऊन जे लोक आपलं तोंड काळं करून येतील तोपर्यंत ते हा प्रस्ताव, ही लढाई चालवत राहणार. मी जॉर्ज फर्नांडिसला सांगू इच्छित आहे की माझं तोंड काळं होण्यापूर्वीच त्यांचं तोंड डबल काळं होईल, हे डॉक्टर साहेबांचं वाक्य होतं. आणि मी मनापासून याचा विरोध केला. ज्या गोष्टीचा तुम्ही विरोध केला होता त्यावेळी, जेव्हा संधी मिळाली मंत्री बनण्याची, तेव्हा 77च्या नाही. सरकारमध्ये मंत्री बनलात, हो, तर हो. जनसंघाच्या मदतीने. नाही, नाही, नाही. 89 मध्ये जेव्हा मंत्री बनलात, ते सरकार नाही, बीजेपीच्या मदतीने अगदी चालू चुकीचं होतं आहे हे. आणि एनडीएचं सरकार बीजेपीच्या मदतीने नाही, चालू होतं. एनडीएचं सरकार एनडीएचं आहे, ते बीजेपीचं नाहीये. हे तर एनडीएचं सरकार आहे ना. या सरकारमध्ये बीजेपीचा कार्यक्रम नाहीये. या सरकारमध्ये तो कार्यक्रम आहे जो आम्ही लोकांनी बसून ठरवला जॉर्ज होता. साहेब, याला राजकीय संधी साधू म्हणणार नाही का, की ज्या बीजेपी, ज्या जनसंघाच्या आयडिओलॉजीचा तुम्ही आयुष्यभर विरोध करत राहिलात, त्यांच्या बरोबर मिळून सरकार बनवत गेले? सरकार तर कार्यक्रमावर बनवलं होतं, जो सगळ्यांनी मिळून बनवलेला होता. सगळ्यांनी मिळून बनवला होता तो कार्यक्रम. ही गोष्ट खरी नाही का, की जेव्हा वाजपेयीजींचं सरकार होतं, तेव्हा तुम्ही त्या सरकारसाठी संकट मोचकासारखं काम करत होतात? जर तामिळनाडूमध्ये प्रॉब्लेम असेल तर जयललितांशी बोलण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस जातील. जर वेस्ट बेंगॉलमध्ये बोलायचं असेल, ममता बॅनर्जींशी बोलायचं असेल तर जॉर्ज फर्नांडिस जातील. हो. उलट त्यांच्या स्वतःच्या पार्टीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असेल तर तो सोडवण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस जायचे. हो, खरं आहे. तर जर जर लोकांना हे जाणवलं की हा व्यक्ती कुठल्याही एका बाजूचा नाही, हा व्यक्ती सरळ-सरळ जे जे सत्य आहे ते सत्यच तो दाखवेल, तर त्यासाठी आम्ही तक्रार का करू? तक्रार ही आहे की त्या व्यक्तीने आपल्या पॉवरचा वापर केला एनडीएचे तुकडे करण्यासाठी. जे करुणानिधी एनडीएच्या बरोबर होते, त्यांना तुम्ही निरोप दिलात. जे ओमप्रकाश चौटाला एनडीएच्या बरोबर होते, त्यांना तुम्ही थँक यू म्हणालात. नाही, आम्ही त्याला निरोप नाही दिलाय. हे दुसऱ्यांनीच केलेलं आहे. तुम्ही कन्व्हिनर होतात. कन्व्हिनर खूप प्रयत्न केला न होण्याचा. खूप प्रयत्न केला. परंतु ते वाचवू शकले नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमची इच्छा होती करुणानिधी एनडीएमध्येच राहावे. नक्कीच. तुमची इच्छा होती की ओमप्रकाश चौटाला हो, एनडीएमध्येच हो. राहावे. तुमची इच्छा होती रामविलास पासवान एनडीएमध्येच राहावे. त्यांनी जाऊ नये. त्यांनी बाहेर नको जायला हवं होतं. कसले कन्व्हिनियर झालात ज्यांची अजिबात चालत नव्हती? कन्व्हिनरचं कसं कसं चालू शकणार? कन्व्हिनर तर कन्व्हिनर आहे, मीटिंग बोलवतो. हे बघा, त्याचा आता तुम्ही म्हणत होतात की हे जे सरकार आहे ते एनडीएचं सरकार होतं. हो, हो. हे काही बीजेपीचं सरकार नव्हतं. हो, बरोबर. पण यामध्ये जर एनडीएच्या कन्व्हिनरचं चालत नाही, याचा अर्थ बीजेपीच्या नेत्यांचंच हे बघा, चालतं. कन्व्हिनरचं सीमित काम आहे. कन्व्हिनर तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांची मीटिंग्स वगैरे बोलवण्यास, निर्णय जे असतात ते निर्णयाचा अंमल करण्याचे तिथपर्यंत कन्व्हिनरचं काम असतं. कोणी निर्णय घेतले हे? निर्णय तर ज्या स्तरावर झाले ते आता मी नाही बोलू शकत. कमीत कमी जनतेला माहीत असलं पाहिजे की कोणी जर हे एनडीएच्या कन्व्हिनरने निर्णय नाही घेतले, मग कोणी ठरवलं हे? हे बघा, निर्णय तर कधी-कधी असे घेतले जातात की जेव्हा कोणाला लांब जायचं असतं तर तो सुद्धा एक परिस्थिती निर्माण करतो. तुम्ही जे थर्ड रो मध्ये बसले आहात, तुमचा प्रश्न? जॉर्ज साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की बिहारमध्ये जेव्हा तुम्हाला रामविलास पासवान यांच्याकडून मदत घ्यायची होती, तेव्हा सध्या बिहारचे साधारण अधिकांश बाहुबली जितके काही मोर्चामध्ये होते आणि एकापेक्षा एक माफिया जे एम-एल-ए आणि एम-पी आहेत, सगळे रामविलास पासवानच्या पार्टीचे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्यांना भेटून सरकार बनवताय, तर तुम्ही मग काही चांगलं शासन देऊ शकता का? त्याच्यापेक्षा चांगलं सरकार देऊ शकता का?
आता त्यांच्याबरोबर कोण-कोण आहे याची मला काही फार माहिती नाहीये. असे लोक जॉर्ज साहेब जे की नावाजलेले अपराधी आहेत. बरेचसे असे लोक जे जेलमध्ये आहेत, ज्यांच्यावर किडनॅपिंग करण्याचा आरोप आहे. मुन्ना शुक्ला जे एम-एल-ए आहे, राजन तिवारी जे एम-एल-ए आहे, सूरज भान अशा सगळ्या लोकांबरोबर मिळून सरकार बनवाल का? तर याच्याबद्दल रामविलासांशी बोलावं लागेल. मी यावर त्यांच्याशी नक्की एकदा बोलेनच. कारण लालू यादव तर आता म्हणाले, की रामविलास पासवानने जितके गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत बिहारच्या राजकारणामध्ये, त्या सगळ्यांना आपल्याबरोबर एकत्र केलंय. तिथली परिस्थिती आहे त्याबद्दल मी काय करणार आहे? तिथे जोपर्यंत सत्ता बदलण्याचं काम होणार नाही तोपर्यंत होणार नाहीये काही. पण सत्ता बदलण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींची साथ आता घ्यायची. त्यांनी ही मला गोष्ट सांगितली आहे तर तर मी रामविलासांशी एकदा नक्कीच बोलेन. मग काय तुम्हाला आतापर्यंत या गोष्टीची माहिती नव्हती? नाही तुम्ही ह्या सगळ्या लोकांची नावं घेतलीत त्यांच्याबद्दल मला फार जॉर्ज काही साहेब, ही माहीत सगळी नव्हतं. नावं वारंवार मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रामध्ये छापतायत नाही आणि पण लालू यादव दररोज या नावांविषयी विधानं करतात. नाही मी लालू यादवांचं वक्तव्य वगैरे वाचत नाहीये. नाही, नाही.